सन्मान आणि विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायकांना विनम्र अभिवादन करत ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो आणि जे आमच्यासाठी आपल्या घरसंसारावर तुळशीपत्र ठेवत या देशाच्या सीमा राखत आहेत त्या तमाम वीर जवानांना आणि त्यांच्या वीर मातांना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित लातूर नगरीचं लातूर जिल्ह्याचं भविष्य सन्माननीय अमित भैयाजी देशमुख, मंचावर उपस्थित ज्यांच्या प्रचारासाठी आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, सर्व अंगीकृत संस्थाकृत संघटना, त्यांचे अधिकृत उमेदवार आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब, मंचावर उपस्थित खासदार शृंगारेजी, खासदार काळगेजी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री बालाजी रेड्डीजी, मंचावर अनेक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि सर्व पक्ष संघटनांचे सन्मान्य पदाधिकारी उपस्थित आहेत, ते मला क्षमा करतील. केवळ वेळेच्या याच्यामुळे मी ती नावं टाळते. ही सभा वृत्तांकन करण्यासाठी इथे उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक तथा प्रिंट माध्यमांचे सर्व मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, खरं म्हणजे माझ्या आधीच्या वक्त्यांनी फार ताकदीने मुद्दे मांडलेले आहेत, त्यामुळे मी पुन्हा त्याचं रिपिटेशन करण्याची गरज नाही. अनेक वक्त्यांनी अमित भैयांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे वगैरे मुद्दे मांडले. मी त्यांच्या कानात त्यांना काय सांगायचं ते सांगितलं. परंतु मी एवढंच आत्ता सांगेन की मुख्यमंत्री काँग्रेसचा की मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा की मुख्यमंत्री शिवसेनेचा या खोलात आत्ता या क्षणी आपण न जाता काहीही झालं तरी मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होईल, यासाठी आपण ताकदीने लढलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. दादा हो, आपण का लढलं पाहिजे त्याची 2-3 कारणं समजून घ्यायची आहेत आणि लढून जिंकल्यानंतर आम्हाला काय करायचंय त्याचे 2-3 मुद्दे फक्त मी मांडले पाहिजेत. आपण का लढलं पाहिजे त्याची कारणं सांगताना एक पहिलं महत्त्वाचं कारण, अत्यंत जाहिरातींचा सुकाळ चालू आहे. रोज जाहिराती बेशुमार, त्याचा रतीब लागलाय सगळ्या टीव्ही चॅनलवर. असं टीव्ही लावलं की सगळी जाहिरातच. जाहिरातीबद्दल मी लातूरला लोकसभेला डॉक्टर काळगेंच्या प्रचार सभेतच मांडलं होतं की जाहिरात कुणाची असते, की जे वाईट असतात त्यांची जाहिरात जास्त होते. म्हणजे मी मागेही म्हटलं होतं की नेटफ्लिक्सवर जर एखादा चित्रपट बघायला लागलो आणि स्क्रोल करायला लागलो तर जाहिराती कुणाच्या येतात, जंगली रमी पे आओ ना महाराज. जाहिरात कुणाची असते, खूब जमेगा रंग जब एक मिल बैठेंगे 3 यार, आप मैं और बैक पेपर सोडा. जाहिरात कुणाची असते, बोलो जुबा केसरी. इकडे हरिभक्त परायण महाराज बसलेत. महाराज तुमची जाहिरात कधी झाली का? नाही, काही गरज नाही ना, काही जाहिरातीची गरज नाही. कारण आपलं अध्यात्माचं क्षेत्र आहे आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सरळ सरळ म्हणजे नाही निर्मळ जीवन काय करील सावण, नाही वसंत काळ काय करील पान फळ, की नुसत्या जाहिराती करून काही उपयोग होत नाही. पिंडी असलं पाहिजे, पिंडी असेल तर ते दिसणार आहे. अंगचं काही असलं पाहिजे. उगाच 4 आणे की मुर्गी और 12 आणे का मसाला करण्यात काही अर्थ नाही. परंतु असा काही आव आणून जाहिराती दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या जाहिरातींमध्ये आमच्या सगळ्या माय माऊल्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला जातो. मग आमच्या माय माऊल्या, मग लाडका भाऊ, लाडकी बहीण असं सुरू होते. मी बालभवनी घेतलेल्या मेळाव्यात आल्यानंतरही मांडणी केली होती आणि परत एकदा सांगते, आता जरा जास्त संख्येने आहेत म्हणून सांगते. दादा हो, आपण सगळी गावाकडची आहोत, आपण सगळी मराठवाड्यातली आहोत आणि मराठवाड्यात नाही म्हटलं तरी हुंडा पद्धत चालते. किती नाही म्हटलं तरी लोक बोलून दाखवत नाहीत, पण काय जे खंडीवर खातात, मांडी अडून खातात, पण हुंडा पद्धत चालते. दादा हो, तुमच्यापैकी 75 नाही कदाचित 90% लोक असे आहेत की ज्यांनी आपल्या बहिणीचं, आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात लावून दिले.
वडिलांच्या माघारी बहिणीचं लग्न लावून दिलं. आणि बहिणीचं लग्न लावताना असे कित्येक जण आहेत की ज्यांनी वावरं गहाण ठेवली, वावरं विकली, कर्ज काढलं, व्याजानं पैसा उभा केला आणि बहिणीचं लग्न लावलं. केलं का नाही? बहीण कधी येती जातीला आली, अरे आहे दादा आवाज, मी पिकअप घेते, फक्त आवाज आहे, घेर फर्स्ट घेर पडलाय फक्त. आता बघा, आपण वावर गहाण टाकली, वावर विकली, आपण व्याजानं पैसा उभा केला आणि आपण बहिणींना पैसा दिला, लग्नाला लावला आपण पैसा. आपण कधी बहिणीचा जे काही रुकवत होता, गादी पलंग, काय टेबल खुर्ची सोफा, म्हणजे काय भांड बासन, त्याच्या बाजूला एखादा बॅनर लावला का तुम्ही? लाडक्या बहिणीसाठी मी गादी पलंग घेतला, लाडक्या बहिणीला रुकवत दिला, लावला का बॅनर? का केला नाही? का केलं नाही? बहिणीच्या नात्याची मर्यादा तुम्हाला कळते. तुमचं कर्तव्य होतं ते, दाखवायची काय गरज आहे? तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही केलं. काय जगाच्या वेगळं केलं काय? जग राहटी आहे, तुम्ही केलं ते. कधी असं झालं की दैव दुर्विलासाने कधी बहिणीवर काही संकट आलं तर बहिणीच्या लेकरांची लग्न सुद्धा तुम्ही केली, बहिणीच्या पोराचं शिक्षण केलं, बहिणीच्या पोरीला उजवून दिलं. माझा बाप मरून गेला, आम्ही कोरडवाहू शेतातले शेतकरी, माझ्या मामाने माझं सगळं शिक्षण केलं. माझा मामा मंत्रालयात सेक्रेटरी होता, मामाने सगळं उभं केलं, शिक्षण केलं, छान शिक्षण दिलं आम्हाला. पण आमच्या मामाने कधी बॅनर नाही बाबा लावला, चुकून पण नाही लावला की माझ्या बहिणीला एवढं दिलं एवढं केलं म्हणून. दादा हो, तुमच्या बहिणीला तुम्ही कधीतरी सासरी भेटायला जाता, बहीण गुपचूप सांगते, दादा तुझं दाजी लय पेलेत बघ, बारक्याची फीस भरायची राहिली, तिचं बी ट्युशन राहिले, असं झालंय तसं झालंय, दुखायच लागले. नाही माय तू काय काळजी करू नको, संगू मंगू तू काय काळजी करू नको, जाऊ दे हो, तुझा भाऊ हाय, जीवात जीव आहे तर तुला काय अंतर देणार नाही. आपण काय करतो दादा हो? आपण तिच्या दिराला न कळता, तिच्या सासूला न कळता, त्या नवऱ्याला न कळता तिच्या हातात 4-5 हजार अशीच गुपचूप टाकून देतो. बस स्टँडवर आल्यावर बॅनर लावता का 5,000 लाडक्या बहिणीला देऊन आलो म्हणून? लावला नाही आपण बॅनर कधी. का लावला नाही? कारण बहिणीच्या नात्याची मर्यादा आम्हाला कळते, बहिणीच्या नात्याचा आब, त्याची मान सन्मान आम्हाला कळतो. मग हे बॅनर लावणारे जे लोक आहेत, हे 1500 टिकल्या दिलेत, 1500 टिकल्या, त्या बी बंद करून टाकल्या, 3 महिने दिल्या बंद करून टाकल्या. 1500 टिकल्या दिल्या आणि आव असा आणायला जस काय 2-2 लाख वावर विकूनच द्यायला लागले. अरे बॅनर आमच्या सख्या भावांनी लाखो खर्च केले, कधी बॅनर लावला नाही. आणि तुम्ही अचानक कसं काय? आधार ते आला, पटन मागचं इसरला, चट इसरला, सोय मागचं काही. माया हो, आता जरा तुम्ही 2-4 जणीच आहे, पण जरा तुम्ही तुमच्या भावाला आजी राखी कधीपासून बांधता? कवापासून राखी बांधता आजी? राखी कधीपासून बांधता? लहानपणापासून. भाऊ जन्माला तवापासून राखी बांधता, आहे का नाही? भाऊ जन्माला तवापासून आपण राखी बांधतोय. आता एकनाथ शिंदे साहेबांचं वय साधारण 60च्या पुढचं आहे, 60-65, आणि त्यांना 100 वर्ष पूर्ण व्हावेत. त्यांनी अत्यंत चांगलं आयुष्य त्यांना लाभावं, त्यांना निरोगी आयुष्य लाभावं. पण मला सांगा माया हो, मी माझ्या भावाला जन्मल्यापासून राखी बांधते, तुम्ही राखी बांधता. दादा हो, तुमची बहीण तुम्हाला कवापासून राखी बांधते? तुमच्या नकळत्या वयापासून बांधते. असं आहे का? अचानक तुम्हाला नोकरी लागली आणि अचानक बहीण तुमच्याकडे आली? मग मला सांगा, आमचे आत्ताचे सन्माननीय मुख्यमंत्री मुंबईमध्ये रिक्षा चालवायचे, वंदनीय बाळासाहेबांची नजर त्यांच्यावर पडली, मग ते आमच्याकडे शाखा प्रमुख झाले, मग शाखा प्रमुखचे ते विभाग प्रमुख झाले, मग ते नगरसेवक झाले, महापौर झाले, आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री सुद्धा झाले. मुख्यमंत्री कधी झाले? ते जुलै 2022 ला मुख्यमंत्री झाले. शाखा प्रमुख असल्यापासून त्यांना कधीही बहीण आठवली नाही कुणाची, ते मुख्यमंत्री झाले. ज्या अजितदादांनी योजना जाहीर केली त्या अजितदादांना आधी काही बहीण नव्हती का? लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला बहीण नव्हती? अहो, लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला तर तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीच्या विरोधात उमेदवार दिला आणि तुम्ही लाडकी बहीण योजना आम्हाला सांगायची होय का? आम्ही काय धोत्रावर इन करतो का डोसकेला गोड तेल लावतो का? कळत नाही आम्हाला काही. हा,
कुठून आली ही लाडकी बहीण योजना? अरे जुलै 2022 मध्ये साहेब मुख्यमंत्री झाले शिंदे साहेब. जुलै गेला, ऑगस्ट गेला, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, बहीण आठवलीच नाही. मग 2023 साल उजडलं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, लाडकी बहीण आठवलीच नाही. 2024 उजडलं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, लाडकी बहीण आठवलीच नाही. मे मध्ये बहिणींना असा बी हिसका दिला, असा बी इंगा दाखवला. शृंगारे साहेब, तुमच्याबद्दल माझ्या मनात सहानुभूती आहे, पण तुम्ही चुकीच्या प्लॅटफॉर्मवर होतात, तो भुगतना तो पडेगा. संगत, वाईटाची संगत असल्यामुळे असं होतं ना कधी कधी की सुगंध चंदनाचा फार चांगला असतो, परंतु त्याला साप कवटाळतो त्यावेळेला जात नाही कुणी सहजा लवकर. दादा हो, यांना कुणालाही बहीण आठवली नाही. आता अचानक बहीण एकदम आठवली, कारण जेव्हा लक्षात आलं की लोकसभेला आपण दणकावून पडलो आहोत, आपण तोंडघशी आपटलेलो आहोत, आणि जे आशिष शेलार सांगत होते की संपूर्ण महाविकास आघाडी म्हणून सुद्धा यांच्या जागा साध्या 10 अंकी 2 अंकी जागा होणार नाही, 10 एवढा आकडा होणार नाही. मी राजकारणातून संन्यास घेईन असं आशिष शेलार म्हणत होते. ते अजून तिथंच आहेत. मी परवा दिवशी माहीमला जाऊन त्यांना आठवण करून देणार आहे. चंद्रकांत पाटील म्हणायचे मी संन्यास घेईल. अहो घ्या की पटकन, मी भगवी कपनी गिफ्ट देते लगेचच, घ्या लगेचच संन्यास. तुम्ही काय चाललंय ह्या योजनांचा? बरं माया हो, अजून एक सांगा. समजा तुम्हाला दिले, समजा तुमच्या भावानं तुम्हाला लग्नाला, वास्तुशांतीला, पूजेला कशाला तरी बोलावलं. अहो 2000 काय 5000ची पैठणी घेतली. तुम्हाला 5000ची पैठणी घेतली, पण तुमच्या नवऱ्याला हिंग लावून विचारलं नाही, आणि तुमच्या पोराला पण बोटभर कापड घेतलं नाही. नेसता का साडी? नाही, है की नाही? मग आपल्याच नवऱ्याला मान नाही तिथं काय करायचंय आपण नेसून? हिथं दाजीचा पगार होईना, हा हिथं दाजीचा विषय लय हार्ड आहे. दाजीकडे नुसतंच डेबिटचं कार्ड आहे. दाजीला घरात बी मान नाही, आणि दाजीची बाहेर तर नुसती हाड हाड आहे. आणि शानपण सांगायला लागले. काय पोरांच्या शिक्षणाची अवस्था आहे, काय आमच्या लेकरांच्या शाळेचा पैसा आहे, काय लेकरांच्या शाळेचा खर्च आहे. अरे लेकराच्या शाळेला नुसता स्कूल बस आणि रिक्षाला आम्हाला महिन्याला 1,500 2 हजार रुपये भरावे लागत आहेत. लाख लाख रुपयाची फीस आम्हाला भरावी लागते. याच्यावर कोण बोलायला तयार आहे? आरोग्य भरती झालीच नाही. 70 प्रकारच्या परीक्षा झाल्या दादा हो, 70 प्रकारच्या परीक्षांमध्ये 65 परीक्षांचे पेपर फुटलेत. या 65 परीक्षांचे पेपर का फुटले? कारण MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, अर्थात राज्य लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षा पद्धती काढून घेतली आणि खाजगी पद्धतीने परीक्षा सुरू केल्या. वेंडर पद्धतीने परीक्षा घ्यायचे, ठेकेदारांना काम दिली. ज्या ठेकेदाराला काम दिलं तो ठेकेदार कोण होता? कंपनी होती BVG क्रिस्टल कंपनी. कुणाची आहे BVG क्रिस्टल कंपनी? आहे प्रसाद लाडची. प्रसाद लाड कुणाचा? देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीस कुणाचे? भाजपचे. भाजप कुणाची? अदानी अंबानीची. अरे गोरगरिबाचं कोण आहे मग? इथल्या गोरगरिबांचं कोण आहे? गोरगरिबांचे असू शकतात लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांचे वारसदार. गोरगरिबांचे असू शकतात सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे. गोरगरिबांचे जाणते राजे असू शकतात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. काय केलं या लोकांनी? माया हो, एक काळ आठवा तुम्ही. मी शाळेत यायची, मी एकटी 13 लातूर गाडीने अपडाऊन करायची. सकाळी 6ला गाडी असायची, सुशीला देवी कॉलेजला सकाळी 6ला पोहोचायची. मी एकटी प्रवास करायची. बसमध्ये 5-25 पोरं असायची. काळजीनं पोरं आम्हाला आणायची. पोरं सीट नाही मिळाली तर जागा द्यायची. तायडे इकडे बस, तायडे तिकडे बस. विश्वास होता, काळजी होती, आपुलकी होती, वातावरण चांगलं होतं. काय परिस्थिती झाली आता? परिस्थिती अशी झाली आहे की लेकराला एकतर शाळेला जायला आम्हाला रिक्षा लावावी लागते, बस लावावी लागते. बरं बस लावली तरी आम्ही लेकराला डायरेक्ट घरी खाली सोडत नाही. आम्ही स्वतः लेकराचं बोट धरून खाली उतरतो, बस येईपर्यंत थांबतो. लेकरू बसमध्ये स्वतःच्या हाताने चढवतो.
आणि जोपर्यंत बस आमच्या नजरेसमोरून दिसेनाशी होत नाही तोपर्यंत आम्ही तिथे हलत नाही. एवढंच काय, शाळेतून घरी येईपर्यंत जीवात जीव नसतो की लेकरू सुरक्षित येईल का नाही. ही असुरक्षितता आणली कोणी? लाडक्या बहिणीला 1500 टिकल्यांची गरज नाही. लाडक्या बहिणींच्या इज्जत आणि आबरूचा जो खेळ यांनी मांडलाय त्याचं काय करायचं? त्याच्यावर का बोललं जात नाही? हिंजवडीमध्ये 70 वर्षाची आजी 8व्या मजल्यावरून आजीला फरफटत 6व्या मजल्यावर खाली आणलं आणि 28 वर्षाच्या माणसाने बलात्कार केला. कुणालाही कळलं नाही. खाली जेव्हा सीसीटीव्ही फुटेज मध्ये सिक्युरिटी गार्डने बघितलं तेव्हा कळलं की अरे 6व्या मजल्यावर गैरप्रकार चालू आहे. तोपर्यंत आजी बेशुद्ध पडल्या होत्या. ही झाली अवस्था 70 वर्षांच्या आजीची. बदलापूरमध्ये 3.5 वर्षाचं चिमुरड बाळ, बलात्कार शब्द वापरावा असं वाटत नाही, काळीच कापतं आपलं. इथे बंडूबास आता इथून गेले. परभणी जिल्ह्यामधल्या पाथरी तालुक्यात सोनपेठ गावामध्ये 3 वर्षाचं बाळ, आणि 3 वर्षाचं बाळ त्याच्याशी कसं बोलायचं कळत नाही मला. ते बाळ सांगतं, माऊ माऊ तो जो शिक्षक होता ना, माऊ सर होते ना, माऊ त्यांनी शाळेच्या मागची कर्दळीची पानं तोडून आणली माऊन, इकडे पानं अंतरली होती माऊ. काय बोलायचं एवढ्या लहान बाळाला? जर इथली आमच्या लेकी बाळीच सुरक्षित नसतील का महाविकास आघाडीचं सरकार गरजेचं आहे. कारण महाविकास आघाडीचं सरकार ही आपल्याला खात्री देते की आमच्या राज्यामध्ये लेकी बाळींची आबरू सुरक्षित राहील. आम्ही ताकदीनं मांडू शकतो. काय बेताल पद्धतीची वक्तव्य करतात यांचे आमदार आणि खासदार. काय वाईट पद्धतीचं वातावरण चालू आहे. कधी अब्दुल सत्तारांचा तोल सुटतो, कधी संजय सिरसाटचा तोल सुटतो, कधी अजून कुणी. या सगळ्या बोल घेवड्यांनी बाई म्हणजे जणू यांच्यासाठी खेळणं वाटायला लागलं. म्हणून आम्हाला का गरजेची आहे ही निवडणूक? आमच्या लेकी बाळींच्या सन्मानासाठी, महाराष्ट्रातल्या लेकी बाळींची आबरू सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला ही निवडणूक महत्वाची आहे. बरं, आमचा प्रॉब्लेम काय आहे? आमचा प्रॉब्लेम असा आहे की लेकी बाळींचे काही प्रॉब्लेम झाले, काही अडचण आली, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. हे इकडे सगळे पोलीस बसलेले आहेत. त्यांची चूक नाहीये बिचाऱ्यांची, कारण ते फक्त त्यांची ऑर्डर फॉलो करतात. पण प्रत्येक आमदाराने केलं काय? सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी आपल्या आपल्या मर्जीतले पीआय आणले आणि आपल्या आपल्या पोलीस स्टेशनला ठेवले. जो पोलीस स्टेशनला पीआय आला त्या पीआयने सत्ताधाऱ्याच्या आमदाराने सांगितलं तरच 353, 354, 376, 384 असे गुन्हे दाखल करून घ्यायचे. आणि विरोधकाचा बिचारा निष्पाप असला तरी त्याला अडकवायचं, आणि सत्ताधाऱ्यांचा गुन्हेगार असला तरी त्याला सोडून द्यायचं. आम्हाला सगळ्या पोलीस बांधवांना सुद्धा सांगायचंय की तुम्ही चुकलाय दादा हो, जरा वर्दीचा विसर पडलाय, पण काळजी नसावी. डिसेंबर मध्ये तुम्ही आणि आम्हीच आहोत. तुमची आणि आमचीच गाठ आहे एकत्र. दादा हो, का ही निवडणूक महत्वाची आहे आणि का आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार निवडून आणायचंय? ऊसाबद्दल मगाशी बोललं गेलं की एकीकडे 2300-2400चा भाव, आणि त्याच वेळेला आदरणीय विलासरावजींच्या संस्कारातनं आणि विचारातनं उभी राहिलेली कारखानदारी आणि त्याला मिळणारा भाव, हा फरक इथे सांगितला गेला. का आम्हाला ही निवडणूक महत्वाची वाटते? अरे, इथल्या सगळ्या तरण्या बांड पोरांचा रोजगारच नाही, नोकऱ्या नाही, कुठलीच नोकर भरती होत नाही. मी मगाशी जे म्हटलं की ठेकेदारी पद्धतीने परीक्षा पद्धती सुरू केली, आम्ही असं ठरवलं. महाविकास आघाडीने आपला वचननामा ठरवताना ही आम्ही चर्चा केली, आणि चर्चा करताना मी आदरणीय उद्धव साहेबांच्या समोर आणि आदरणीय पवार साहेबांच्या समोर हा मुद्दा प्रकर्षाने मांडला की सर, या जर आपल्याला पेपर फुटीवरचा जर काही उपाय काढायचा असेल तर पहिलं काम करावं लागेल की या ज्या खाजगी वेंडर पद्धतीने जी परीक्षा पद्धती चालू आहेत, नोकर भरतीच्या परीक्षा, या पुन्हा लोकसेवा आयोगाने घ्यायला पाहिजेत, आणि लोकसेवा आयोगाचं बळकटीकरण व्हायला पाहिजे. जेणेकरून कारण होतंय काय, ठेकेदारी पद्धतीने ज्या परीक्षातून नोकर भरती केली जाते, उदाहरणार्थ बार्टीला जर एखादा प्रोजेक्ट डायरेक्टर निवडला गेला तर प्रोजेक्ट डायरेक्टरची सही होते 35,000वर, पण प्रोजेक्ट डायरेक्टरला प्रत्यक्षात पगार मिळतो 22,000 ते 25,000 रुपये. आणि ही सगळीकडेची कोंडी आहे, आणि या कोंडीवर एकनाथ शिंदे बोलतच नाहीत. एकनाथ शिंदेना याच्यावरती चकार शब्द काढावा असं वाटत नाही. आता निवडणूक आयोगाने आकडे जाहीर केले. निवडणूक आयोगाकडे जी माहिती दिली शिंदेच्या सगळ्या आमदारांनी, या आमदारांमध्ये 3.5 कोटीची प्रॉपर्टी होती संजय सिरसाटची. 5 वर्षामध्ये संजय सिरसाटची प्रॉपर्टी 55 कोटी आहे. कुणाच्या बापाचे पैसे आणले?
कुणाचे खिसे कापले? आम्हाला तरी सांगा असा कोणता मार्ग आहे की 5 वर्षात तुमची प्रॉपर्टी अशी 10 पटीने वाढते? गोरगरिबांचे खिसे रिकामे होतात आणि तुमच्या प्रॉपर्ट्या कशा वाढतात? तुम्हाला एवढा खोक्यावारी पैसा कसा काय मिळतो? दादा हो, आम्ही ठरवलं की महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत येईल त्यावेळेला हे 1500 क्या बात कर रहे हैं? साला हम सत्ता में आएंगे तो 2000 से भी अधिक देंगे. वो क्या बात कर रहे हैं? उससे भी अधिक देंगे. पर उससे जरूरी और एक चीज हम करेंगे. त्याच्यापेक्षा महत्वाचं काम आम्ही करू की मुळात आमच्या मायमाऊल्यांना 1500 अवलंबून राहायची गरजच पडणार नाही. यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट, MIDC आणि वेगवेगळे उद्योग. मगाशी जे मी भैयांना म्हटलं की भैया साहेब गेल्यापासून MIDC सगळ्या ठप्प झाल्यात. ज्या लातूर जिल्ह्याचे भाव साहेब मुख्यमंत्री झाल्यावर 10 पटीने वाढले होते, साहेबांच्या निधनानंतर ते भाव पुन्हा पडले. हे फार विशेष आहे. ते त्याला चालना देणं फार गरजेचं असेल. आम्ही सत्तेत आल्यावर मी स्वतः म्हणजे बाई म्हणून मला जी गोष्ट जाणवते सातत्याने ती गोष्ट अशी आहे की वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा मी जाते तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र अर्थात PSC मध्ये असणाऱ्या सोनोग्राफीच्या मशीन कायम बंद दिसतात. कट प्रॅक्टिसचा धंदा चाललाय सगळ्या डॉक्टर्सचा. या कट प्रॅक्टिसच्या धंद्यामध्ये डॉक्टर जाणीवपूर्वक आपलं मशीन सरकारी दवाखान्याचं मशीन बंद दाखवतोय आणि ते बाहेरनं चिठ्ठ्या देतात आणि बाहेरनं सोनोग्राफी करून यायला लागते. कंपल्सरी हे ठरवलं जाईल की गर्भार मायमाऊलीची 4थ्या महिन्यातली अॅनोमॉलीची सोनोग्राफी, जी महत्वाची अस्थिव्यंगाची सोनोग्राफी आहे, जी ब्लॅक अँड व्हाईट करताना साधारणतः 6000 रुपये खर्च येतो. कलर डॉपलर करताना 8 ते 10,000 रुपये खर्च होतो. पुण्यासारख्या ठिकाणी त्याला 12,000 रुपयाचा खर्च येतो. ही सोनोग्राफी आपलं सरकार आल्यानंतर सगळ्या PSC सेंटरवरती अगदी दणक्यात आणि कंपल्सरी मशीन चालू राहिल्या पाहिजेत. मशीन बंद असेल तर संबंधित डॉक्टरवर कारवाई केली जाईल. हे ताकदीने मांडावं लागेल. काय पद्धतीचं करप्शन आणि काय पद्धतीचा घोळ या लोकांनी घालून ठेवला. किती GR काढतात, किती GR. या सरकारला आंदोलनाची मानसिकता हाताळता येत नाही. लोकांशी नीट बोलता येत नाही. लोक जेव्हा प्रश्न विचारायला जातात त्यावेळेला ते फक्त आणि फक्त लोकांना ठोकायला बघतात. कधी आंतरवली सराटीत आमचा मराठा भाऊ काही मागायला जातो तेव्हा लाठी हल्ला, गोळीबार. तिकडे देहू आळंदीला वारकरी येतात, लाठी हल्ला, लगेच अश्रुधूर. इकडे बारसू रिफायनरीच्या आंदोलनामध्ये आंदोलक म्हणतात की अरे इकडे रिफायनरी नाही झाली पाहिजे, लगेच लाठी हल्ला. अरे बदलापूर मध्ये आपल्या लेकराच्या सुरक्षिततेसाठी म्हणून पालक रस्त्यावर आले तर एकनाथ शिंदेच्या मनात किती संवेदना बघा. मुख्यमंत्र्यांनी खरं तर पालकत्व घेतलं पाहिजे, पण मुख्यमंत्री म्हणतात की बाहेरून आलेले लोक होते. बाहेरून म्हणजे कुठून? पाकिस्तान मधून आले होते काय? बाहेरून आले होते म्हणजे कुठून आले होते? महाराष्ट्राची लेकबाळ ती सगळ्यांची लेकबाळ. परंतु काय पद्धतीचं राजकारण केलं दादा हो. बदलापूर मध्ये एका वामन म्हात्रेला अटक करण्यासाठी 7.5 तास मला उन्हात ताटकळत बसावं लागलं. पण त्याच वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा जामीन फक्त 2.5 तासात झाला. काय सरकार आहे, काय कायदा करून टाकला. लॉ अँड ऑर्डरची धज्जिया सगळी उडवून टाकली. आणि या लोकांना जेव्हा यांच्यावर बोलता येत नव्हतं तेव्हा यांनी जाती जातीत भांडणं लावली. आधी यांनी मराठा हिंदू आणि मुस्लिम करायचं ठरवलं. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हिंदू आणि मुस्लिम दोघेही प्रचंड समंजस आहेत, तसं होत नाही, तेव्हा यांनी मग जातींचे पार्टिशन करायला सुरू केले. मग यांनी मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार गारोडी बेरड बेस्तर रामोशी बेलदार आराधी भराडी गोंधळी चिक्कलगार चित्रकथी पारदी घिजाडी कडेकपारी माकडवाले अस्वलवाले दरवेशी या सगळ्या जातींमध्ये कंपार्टमेंटच्या भिंती पाडून टाकल्या. मराठा आणि OBC असं यांचं कंपार्टमेंट केलं जे कधीच नव्हतं. गावगाडा एकत्र नांदत होता, तो गावगाडा उसवण्याचं काम, गावगाडा नासवण्याचं पाप इथं एकनाथ शिंदेजींनी केलं. हे पाप आपल्याला धुवून काढावं लागेल आणि आमच्यामध्ये जातींच्या भिंती उभ्या करणाऱ्या लोकांना पहिल्यांदा आडवं करणं ही आमची जबाबदारी असेल. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात 20 नोव्हेंबरला आपण ताकदीने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह निवडणार आहात. आणि विनायकरावजी फार असे हंबल्ड होऊन बोलत होते तेव्हा मला त्यांना वाटलं की इतकं तुम्ही असं नकात. ऑलरेडी आमचं सगळ्यांचं प्रेम आपल्यावर आहे,
आम्हाला सगळ्यांना आपुलकी आहे, आदर आहे. आणि ते काय हरण काळजी वगैरे म्हणाले, पण मला असं वाटतं की या मतदारसंघात काळजी करण्याची गरज नाही. किंबहुना लातूर जिल्ह्यातल्या कुठल्याही मतदारसंघात काळजी करण्याची गरज नाही. लातूर शहर आणि ग्रामीण तर आम्ही आज विजयी घोषित करतो, काही प्रश्न नाही. औशाची सीट, कालपर्यंत औशाच्या विरोधकांचे मनसुबे काही वेगळे होते, परंतु त्या मनसुब्यांवर काल आम्ही पाणी चांगलंच फिरलेलं आहे. आणि त्यामुळे औशाची सीट आमची ही अत्यंत ताकदीने आम्ही काढणार आहोत. त्याच ताकदीने दुसरी उदगीरची आणि निलंग्याची सीट सुद्धा असेल. लातूर मधला विजय एक सुद्धा सीट जाता कामा नये, एक हाती विजय आपण सगळेजण जर प्रयत्न केला तर होऊ शकतो. दादा हो, 84 वर्ष वयाचा एक तरुण जर अजूनही ताकदीने राज्यभर पिंजून काढत आहे, फिरत आहे, तर आपली जबाबदारी किमान आपण एवढं तर करूच शकतो की जर आमच्यासाठी एक 84 वर्षाचा वयोवृद्ध नेता फिरत आहे, तर आम्ही किमान आमच्या बूथ केंद्रापर्यंत जाऊन तुतारी वाजवणाऱ्या माणसावर शिक्कामोर्तब करू शकतो आणि महाराष्ट्राचं भविष्य घडवायला मदत करू शकतो. मी जी काही भूमिका मांडली ती भूमिका फार अगदी कळकळीने मांडली. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. दुखावल्याच असतील तर माझा नाईलाज आहे. हम तो ऐसे छे भैया, उसमें क्या करेंगे. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद.